शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिव. हर हर महादेव. कथं लिंगं प्रतिष्ठाप्यं कथं वा तस्य लक्षणं कथं वा तत्समभ्यर्चन देशे काले च केनहि. आपण श्रावण मासाच्या निमित्ताने कालपासनं शिवपुराण श्रवण करत आहोत. आज आपण द्वितीय दिवसाच्या द्वितीय सत्राला प्रारंभ करत आहोत. पूर्वसत्रामध्ये आपण सूत आणि शौनक यांच्या संवादातून कलियुगातील माणसांची स्थिती कशी आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांचे नियम काय आहेत आणि ते कसं वागत आहेत हे एक शौनकादिकांनी सूतांना सांगितलं आणि याच्यातून तुम्ही आम्हाला बाजूला काढा. त्यामध्ये साध्य, साधन आणि साधक हा विचार त्यांनी सांगितला. साध्य शिवपदाची प्राप्ती, साधन श्रवण, मनन आणि कीर्तन असे कितीतरी आहेत की कितीहीदा श्रवण केलं तरी मनामध्ये किंवा त्यांच्या जीवनामध्ये तेवढा म्हणावा तसा फरक पडत नाही. मग आपण ते कार्य सोडून द्यायचं का? कसं असतं की कुठल्याही कार्याचं फळ हे लगेच मिळेल असं नसतं. आपण व्यवहारात म्हणतो की नाही, तूप खाल्लं की रूप येतं का? नाही ना, काहीतरी काळ जाऊ द्यावा लागतो. पण मी इतक्या वेळेस कथा ऐकली, अजून काहीच माझ्या जीवनात चांगलं नाही, माझं देव काहीच चांगलं करत नाही, त्याच्यामुळं मग करायचंच कशाला? आपल्या सुभाषितकारांनी सांगितलंय ना, प्रारभ्यतेन खलु विघ्न भयेन निचैहि. कामामध्ये विघ्न येईल म्हणून कार्यच सुरू करायचं नाही, तर असं नाही. असं म्हणतात की एक 80 वर्षाचा म्हातारा एका झाडाखाली भगवान शिवशंकरांचं तप करू लागला. ध्यान चालू होतं, अनेक वर्ष झाले तप करतोय. 40व्या वर्षी बसलेला होता, 80 वर्ष झालेत, अजून काही नाही. त्याच्या दैवयोगानं तो जिथं बसला होता त्याच्या समोरून नारद ऋषी जाऊ लागले. नारदांना इकडे इकडे कुठं चाललायत? म्हणे मी भगवंताला भेटायला चाललोय कैलास पर्वतावर. असं आहे, माझं एक काम कराल का? म्हणे काय? मी 40 वर्ष झाले तप करतोय, अजून कशाला पत्ता नाही. देवाने म्हणजे त्यांच्या स्वरूपातलं एकही अवयव अजून दाखवला नाही. अजून मला तर गळ्यातला सापही दिसला नाही, मस्तकावर तो तृतीय नेत्र पण दिसला नाही, चंद्र पण दिसला नाही, गळ्यामध्ये ते मुंडक्याच्या माळाही दिसल्या नाहीत, व्याघ्र चर्म काहीच दिसलं नाही. गर्म काही एक काम करा, असे तुम्ही वर चाललात ना, तुम्ही काय करा, फक्त एकदा महादेवांना विचारा की अमुक ठिकाणी एक माणूस बसलाय, 40 वर्ष झालेत, त्याने काही तप करतोय, त्याला काही फळ नाही, फक्त तुम्ही दर्शन कधी देणार आहेत एकदा विचारा. तो जातो. का हो देवा? म्हणे काय? असं एके ठिकाणी म्हातारा बसलाय. म्हणे बर,
तो विचारत होता, तुम्ही दर्शन अजून दिलं नाही? म्हणे हो. कधी देणार आहेत? त्याला मला उत्तर द्यावं लागेल ना जाताना. आता भगवान शिवशंकरांनी सांगितलं, काय करा, त्याला एकच उत्तर द्या की बाबा तू ज्या झाडाखाली बसलायस ना, त्या झाडाला जेवढे पानं असतील तेवढ्या वर्षानंतर मी तुला दर्शन देणार आहे. त्याने ते ऐकलं. तो आता कसं आधीच म्हातारा झालेला होता, आणि म्हाताऱ्या लोकांना जर आता त्यांना जर सांगितलं की एवढ्या वर्षानंतर दर्शन, मग म्हातारा जगेल का ऐकूनच? बरं, मग मी वाक्य सांगितल्यामुळे जर मेला असं जर म्हणलं तर मग माणसाला मारण्याचं पातक मला. नारद तिथं गेले. तो माणूस तयारच होता. या नारदजी, झाली का महादेवांची भेट? म्हणे झाली. माझा प्रश्न? म्हणे हो, विचारलं मी. उत्तर काही दिलं का? म्हणे हो दिलं ना. कधी देणार आहेत दर्शन? तर नारदांनी ते आठवलं मनातच की ज्या झाडाखाली हा बसलाय त्या झाडाला जेवढे पानं तेवढ्या वर्षानंतर याला दर्शन आहे. सहज नारदांनी हा नेमका कुठल्या झाडाखाली बसलाय ते बघावं म्हणे, आणि वर बघितले तर नेमकं ते चिंचेचं झाड निघालं. आता मला सांगा, चिंचेच्या झाडाला किती पानं असतील? असतील. पण हे वाक्य ऐकल्या तो म्हातारा नाचू लागला. नारदांना कळत नाही म्हणजे हे आनंदाने नाचतोय का बरेच जण ते झटका बसल्यावर वेड होऊन नाचतात. ह्याला एवढं नाचायला काय झालं? नारदांनी विचारलं घाबरत, बाबा असं हे होऊ नकोस, होईल काम होईल तुझं, होईल तुझं, कर जप तप करत जा. त्या माणसाने सांगितलं मी डिप्रेशन मध्ये आलो नाही म्हणे. मग तुम्हाला नाचायला काय झालं? काय आहे? देवाने काय सांगितलंय? म्हणजे चिंचेच्या झाडावर जेवढे आता झाड जेवढे पानं तेवढ्या वर्षानंतर मला दर्शन देतो म्हणाले. मग नाचायचं काय त्याच्यात? त्या माणसाने सांगितलं तेवढ्या वर्षानंतर का होईना पण देव दर्शन देतो म्हणालेत ना, मी आता जप करायला तयार आहे. म्हणजे फळ लगेच मिळेल असं नाही. आपण त्या विद्यारण्य स्वामी आपल्याला माहिती असतील, ज्यांची आपण पंचदशी वेदांतामध्ये फार हे आहे, प्रसिद्ध आहे. ती पंचदशी ज्यांनी लिहिली त्यांचं तरी चरित्र काय? असंच खूप तप केलं, गायत्रीचं काय प्रसन्न झाले नाही ते, काही नाही. शेवटी त्यांनी विचारलं काय? म्हणे काय लावले? मी आता तपच करणं सोडून देतो. आणि तेवढ्यात देवी प्रसन्न झाली. म्हणे इतके दिवस का प्रसन्न झाला नाहीत? देवीने सांगितलं थोडं मागे बघा म्हणे. मागे बघितलं, त्यांचे असे पापांचे डोंगर जळू लागले. म्हणे एवढं तुमचं आधी शिल्लक होतं हे नष्ट झालंय त्या तपाने, आता तुम्ही शुद्ध झालात, मी प्रसन्न झाले. मग त्यांनी ती पंचदशी लिहिली आणि पुढे ते अजरामर झाले. मी हे का सांगतोय की साधन त्यांनी श्रवण सांगितलंय, पण श्रवण केल्या केल्या लगेच त्याचं फळ मिळेल असं नाही. म्हणून श्रवण करत राहायचं. एखाद्या वेळेस नाही, 2 वेळेस नाही, 3 वेळेस नाही, कमीत कमी आपण बरं कसं आहे, धर्म कार्य केलेलं हे कधीच वाया जात नाही. कसं असतं, भगवंताने गीतेत सांगितलंय ना, शुचीनाम श्रीमतांगे हे योग भ्रष्टोभिजायते अथवा योगिनामेव कुले भवते धीमताम. केलेलं कर्म वाया जात नाही, उलट त्या कर्माचं फळ त्याला ठीक आहे, आता थोडे पाप कमी झाले, अजून थोडे कमी झाले, आणि मग त्याला त्याचं फळ निश्चित भेटतं. म्हणून साधनम किम, त्याचं उत्तर ऋषींनी दिलं श्रवण. त्यानंतर प्रथमतः लिंग पूजा कशी उत्पन्न झाली, तो लिंग स्वरूप कसं झालं हे आपण बघितलं. आता उत्पन्न झालेल्या लिंगाची स्थापना कशी करावी? मी तुम्हाला म्हणालो होतो की विद्येश्वर संहिता जी आहे ही ज्ञानप्रधान आहे. याच्यामध्ये आता या संहितेमध्ये कथा नाही आहेत. आता
याच्यामध्ये फक्त सदाचार, माणसाच्या जीवनामध्ये आचरण कसं करावं, आणि एखादं कार्य घेतलंय हातात तर ते संपूर्ण म्हणजे ते कडेला कसं लावावं हे पुढून आता सगळं सांगितलेलं आहे. त्या लिंगाची स्थापना कशी करावी. लिंग हे दोन प्रकारचे असतात, एक चल आणि एक अचल. चल याचा अर्थ काय, असं एखादं लिंग आपण तयार करू शकतो की प्रवासामध्ये सुद्धा आपण ते घेऊन जाऊ शकतो, तर ते सारखं फिरत राहू शकतं. चललिंगाचा आकार हा छोटा असला तरी चालतो, पण अचल लिंग जे असतं की नाही आपल्याला प्रवासात न्यायचं नाहीये, ते आपल्याला ते कायमचं एका जागी ठेवायचंय आणि तिथं जाऊन आपल्याला त्या मंदिरामध्ये असेल काय ते असेल तिथं आपल्याला पूजा करायची. त्याला उचलण्याची गरज नाहीये, पण त्याचा जो आकार आहे ना तो थोडा मोठा सांगितलेला आहे. त्या लिंगाची स्थापना करावी, त्या लिंगाचं ध्यान करावं. प्रत्येक ह्याच्या मंत्र आहेत बरं. आता कसं आहे, एक 2-4 मंत्र सांगतो, तुमचा पुढचा प्रश्न असेल आम्हाला हे जमत नाहीत, मग आम्ही काय करायचं त्याचंही उत्तर देतो. सद्यो जातं प्रपद्यामि सद्यो जाताय वै नमो नमः. भवे भवे नाति भवे भवस्त्वमां भवेद भवाय नमः. भगवान शिवशंकरांचा मंत्र आहे, ध्यान करायचंय आपल्याला ह्या मंत्रांनी. वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमः श्रेष्ठाय नमो रुद्राय नमः कालाय नमः कलविकरणाय नमो बलविकरणाय नमो बलाय नमो बलप्रमथनाय नमः सर्वभूतदमनाय नमो मनोन्मयाय नमः. हे ऐकून तरी ठेवा, कसं आहे ह्या मंत्रांचं श्रवण सुद्धा खूप पुण्यकारक सांगितलेलं आहे. 3रा मंत्र सांगितलेला आहे, अघोरेभ्यो थगोरेभ्यो घोर घोरतरेभ्यः सर्वेभ्यो सर्वशर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्ररूपेभ्यः. त्याच्यानंतर मंत्र सांगितलेला आहे, तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. आणि त्याच्यानंतर ईशान सर्व विद्यानाम ईश्वर सर्वभूतानाम ब्रह्माधिपतिर ब्रह्मणोधिपतिर ब्रह्मा शिवो मे अस्तु सदा शिवोम. या 5 मंत्रांनी त्या गर्भगृहामध्ये स्थापित केलेल्या शिवलिंगाचं ध्यान करावं, त्याची स्थापना करावी. त्या लिंगाबरोबरच असं वर्णन आहे, पंचाक्षरेण वैरंतु उत्सवार्थम बहिस्तथा. म्हणे एक मूर्ती सुद्धा ठेवावी शंकरांची. कशासाठी, एखादा उत्सव जर असेल तर ते लिंग उचलता येईल का, आता त्याचं अचल स्थापना केलेली आहे, अचल लिंग आहे ते. मग काय करायचं, एक मूर्ती ठेवायची आणि उत्सवासाठी त्या मूर्तीचा आपण वापर करायचा. त्याच्यानंतर त्या मूर्तीची षोडशोपचार पूजाच करायची. आता तुम्हाला तर ते मंत्र कोणाला बरेच जणांना पाठ नसतील समजा, मग काय करायचं, त्यांनी सोपा उपाय सांगितलेला आहे. नमः शिवाय या मंत्राने तुम्ही सगळं करू शकता. आता नमः शिवाय म्हणायला अवघड आहे का, नाहीये. श्री शिवाय नमस्तुभ्यम हा सुद्धा मंत्र आपल्याला शिवपुराणात सापडतो. ते म्हणत म्हणत सुद्धा आपण भगवंतांची पूजा करू शकतो. फक्त काय आहे, असा ह्याच्यात विषय आहे की ओम नमः शिवाय असा बरेच जण जप करतात. तो मंत्र चुकीचा आहे असं नाही, पण स्त्रियांनी तो मंत्र म्हणायचा नाही. कुठला, ओम नमः शिवाय. मग त्यांनी कशाचा जप करायचा, नमः शिवायचा जप सांगितलेला आहे. पंचाक्षरी मंत्र आहे तो. बघा, न म शि वा झाले 5 अक्षरी. पुरुषांसाठी षडक्षरी आहे. षडक्षरी मंत्र कधी झाला, ओम लावलं तर.
नियम असा आहे की ओम हे स्त्रियांनी म्हणू नये. त्याचे दुष्परिणाम शरीरावर पण होतात असं वर्णन आहे. ओम म्हणू नये. बरेच जण तर थेट वेद मंत्र म्हणतात, म्हणजे स्त्रियांनी म्हणू नयेत. अशा काही घटना घडलेल्या आहेत की जे आता कसं आहे, ठीक आहे, ज्यांना माहितीच नाही त्यांनी जर त्याचा जप केला तर त्याचं मला नाही वाटत पातक लागेल. पण माहिती असून हे कोण सांगणार आहे आम्हाला न म्हणू द्यायचं, आम्ही म्हणणार, असं जर डोक्यात घालून जर ते सुरू केलं तर त्याचं विपरीत फळ मिळेल. वेद मंत्र म्हणू नयेत. शास्त्रकारांनी आपल्या पुराणकर्त्यांनी दोघांनाही समान हे केलेलं आहे. म्हणजे जर एखाद्या वेळेस पुरुषासाठी जर मंत्र असतील त्याच ताकदीचे त्याच प्रभावाचे काही पौराणिक श्लोक इकडे लगेच तयार केलेले आहेत. बघा, थोडा एक विषय आपण ह्याचा एक विचार करू शकतो. रुद्र हे स्त्रियांनी म्हणू नये, वेदमंत्र आहेत. मग रुद्रजन्य पुण्य आम्हाला नाही का पाहिजे? आम्हालाही पाहिजे. मग त्याच्यासाठीच लगेच आपल्याला त्याच प्रभावाचं महिम्न स्तोत्र सांगितलेलं आहे की ते स्तोत्र म्हणायला चालतं. महामृत्युंजय मंत्र, त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मुक्षये मामृतात, स्त्रियांनी म्हणू नये. मग आता त्या मंत्राचं सामर्थ्य आम्हाला, मग त्यांनी सांगितलंय त्याच अर्थाचा तसंच सामर्थ्य असणारा एक श्लोक सांगतो. म्हणजे कुठला आहे? मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. त्याच सामर्थ्याचा पुरुष सूक्त असेल, आम्हाला जमत नाही, तुम्हाला इकडं आहेत लगेच त्याचे श्लोक आहेत, असा एकही हे नाहीये की त्याचे तुम्हाला पौराणिक मिळणार नाहीत. गणेश सूक्त आहे, ब्रह्मणस्पती सूक्त आहे, हे त्यांना चालत नाही स्त्रियांना. मग त्यांनी काय करायचं? आपल्याला त्याच सामर्थ्याचे स्तोत्र सुद्धा आहेत. म्हणून हा विषय इथून निघाला की नमः शिवाय, नमः शिवाय हा जप करावा. आणि ह्याचा मी खूप जवळून अनुभव घेतलाय की आमचे एक यजमान आहेत, ते राहतात सध्या ऑस्ट्रेलियाला. त्यांनी एकदा सांगितलं, ते आहेत मूळ हैदराबादचे, की महाराज मला झोपेमध्ये सारखं माझं देवघरच प्रज्वलित झाल्यासारखं स्वप्न पडतं. ते कसं काय? मी तर हे करते, ते करते, ते करते. म्हणलं काय काय करता? तिने सुरुवात इथून केली, मी त्र्यंबक यजामहेचा दररोज 1 माळ जप करते, मी हे सूक्त म्हणते. मग मी त्यांना सांगितलं काय आहे, ठीक आहे, आता तुम्हाला इतके दिवस माहीत नव्हतं, ठीक आहे, पण तुम्ही तो मंत्र न म्हणता मृत्युंजयाय रुद्राय हा श्लोक तुम्ही सुरू करा. आमच्या गुरुजींकडे मी कितीदा तरी, आता लोक येतात ना भेटायला पत्रिका वगैरे, मी कितीदा तरी बघितलंय, ते वारंवार मुद्दाहून सांगायचे ओम नमः शिवाय नाही, नमः शिवाय स्त्रियांसाठी बरं. आपल्याला मात्र ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय चालतं. आपल्याला षडक्षरी आणि यांच्यासाठी पंचाक्षरी. म्हणून ते जे स्तोत्र आहे ते किती अक्षरांचं स्तोत्र आहे? तुम्हाला पंचाक्षरी स्तोत्र माहिती आहे? भगवान शिवशंकरांचं नमः शिवाय, प्रत्येक अक्षरापासून सुरू होणार ते एक श्लोक आहे. नमः शिवाय ते सुरू होतं. पहिला आहे नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. पहिल्यांदा न, पुढे म आहे. मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय. न म पुढे काय आहे? शी.
शिवाय गौरी वदनाब्जवृंद सूर्याय दक्षाध्वरनाशकाय श्रीनीलकंठाय वृषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय. नमः शि झालं, पुढे काय व आहे की नाही. वसिष्ठ कुंभोद्भव गौतमार्य मुनींद्र देवार्चितलोचनाय चंद्रार्क वैश्वान नरलोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय. पुढे काय राहिलं आता, य राहिलं. सांगता का, हा फार प्रसिद्ध श्लोक आहे य पासूनचा. यक्षस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय. झालं पंचाक्षरी. किती वेळ लागला हो म्हणायला, 5ही नाही, 1च मिनिट, 1 ते 2 मिनिट. जर वेद मंत्र जमत नसतील तर आपल्याला स्तोत्र आहेत ना. शिवमहिम्ना स्तोत्राचा एवढा प्रभाव आहे. शिवमहिम्नाचं महात्म्य सांगताना शेवटी काय सांगितलेलं आहे, याच्यासारखं स्तोत्र नाही. शेवटी सांगितले की नाही पुष्पदंतांनी. त्याच्यामुळं अहो शंकरांची कितीतरी स्तोत्र आहेत. ध्याये नित्यम महेशम रजतगिरीनिभम किंवा आपलं हे आहे शिवमानस पूजा, किती सुंदर स्तोत्र आहे. रत्नैः कल्पितमासनम हिमजलैः स्नानंच दिव्यांबरम. काहीच नाही जमलं तर जमलं 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र. सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम उज्जयिन्यां महाकालम ओंकार परमेश्वरम परल्यां वैद्यनाथंच डाकिन्यां भीमशंकरम सेतुबंधेतु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यान्तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं घृष्णेशं तु शिवालये. झाले ना ज्योतिर्लिंग. किती वेळ लागला. त्याच्यामुळं मंत्रात्मक भाग हा पुरुषांसाठी आणि जे स्तोत्रात्मक भाग असतील ते सगळं स्त्रियांसाठी. नमः शिवायचा जप करावा. पुढे नमः शिवाय त्याचं काय महात्म्य अजून पुढे आलेलं आहे, ते मी येईल तसं सांगेल. ठीक आहे, मग आता काय करायचं, लिंग स्थापन केलेलं आहे. त्याच्यानंतर नमः शिवाय किंवा मी आधी जे काही मंत्र सांगितले त्याच्याने पूजा पण सुरू केलेली आहे. पूजा झाल्यानंतर भगवंताला नैवेद्य दाखवावा. असं वर्णन आहे की ज्या ठिकाणी माणसांनी स्थापन केलेलं लिंग असेल, बघा बरं, माणसांनी स्थापन केलेलं लिंग असेल त्याच्या 4ही बाजूंनी 100 हात पुण्यक्षेत्र आहे म्हणून सांगितलेलं आहे. विद्येश्वर संहिता अध्याय क्रमांक 11 श्लोक क्रमांक 55 लिंगास्तद हस्तशतम पुण्यम क्षेत्रे मानुषके विदुहु. माणसांनी लिंग स्थापन केलेलं असेल तर 100 हात ते पुण्यक्षेत्र आहे. त्याच्यानंतर एखाद्या ऋषींनी जर ते लिंग स्थापन केलेलं असेल तर 4ही बाजूंनी 1000 हात ते पुण्यक्षेत्र आहे म्हणून सांगितलंय. त्याच्याही पुढे एखाद्या देवतांनी जर ते लिंग स्थापन केलेलं असेल तरी सुद्धा काय, ऋषी आणि देव यांनी स्थापन केलेल्याला 1000 हात पुण्यक्षेत्र आहे. आणि एखादी स्वयंभू जर लिंग असेल, स्वयंभू लिंग जिथं असेल त्याच्या 4000 हात बाजूचं पुण्यक्षेत्र आहे म्हणे. बघा, माझं पण एक चांगलं भाग्य असं आहे बरं, माझ्या जिथं जिथं शिवपुराण कथा झाल्यात ना तिथं आजूबाजूला कुठं ना कुठं शंकर आहेतच.
म्हणजे अक्षरशः आता शिवरात्रीच्या काळामध्ये माझी आमच्या एक धाराशिव जिल्ह्यामध्ये चोराखळी म्हणून गाव आहे, तिथं साक्षात स्वयंभू शिवलिंग आहे तिथं स्थापन केलेलं. त्यानंतर आमच्या देगलूरला आमच्या देगलूरकर महाराजांचा एक मठ आहे, चुडामणी महाराजांचा, तिथं एक लिंग आहे स्वयंभू. तिथं पण माझी कथा, म्हणजे त्या ठिकाणी साक्षात ते लिंग, जे लिंग स्थापन केलेलं होतं त्याच्या समोरच बसून करण्याचं मला पुण्य मिळालं कथा. त्या चोराखळीला सुद्धा अगदी मंदिराच्या प्रांगणामध्येच त्यांनी कथा ठेवली होती. आणि इथं सुद्धा शंकर काही फार लांब नाहीयेत, फार लांब काय आपल्या मागच आहेत. ते तिथून बघतायत, म्हणून तर ते सगळ्यांच्या माग आहेत. म्हणजे माझ्या माग जर कोणी राहिलं नाही त्यांना आशीर्वाद द्यायला. म्हणून जेवढे कोणी शिवपुराण ऐकण्यासाठी आलेत ना, बस म्हणे मी सगळ्यांना आशीर्वाद देणार आहे, पण मी शेवटच्या दिवशी देणार आहे म्हणे. बघणार आहे, गणती करणार आहे की पहिल्या दिवशी ह्याचे किती दिवस, म्हणजे काय असं समजा एक आराखडा मांडून ठेवलेला आहे. नावं लिहायला त्यांना काही वेळ लागत नाही. चॅट जीपीटीला वेळ लागतं का? काही सांग, विचारा बरं. मग ते असे 7 दिवस त्यांच्या नावापुढे असे कप्पे केलेले आहेत. 1 राईट 2 राईट, मग एखादी फुल्ली येणार. अरे हा आला नव्हता, 3ऱ्या दिवशी नव्हता, 4थ्या दिवशी नव्हता. मग ह्याचे किती दिवस झालेत? ह्याचे 4 दिवस झालेत, ह्याचे 5, ह्याचे अरे ह्याचे तर 7 दिवस झालेत. सगळीकडेच हिरवं दिसतंय. म्हणून ज्या ठिकाणी स्वयंभू मूर्ती असेल त्या ठिकाणी 4000 हात ह्याच्याने ते पुण्यक्षेत्र सांगितलेलं आहे. बर, आता त्या लिंगाची पूजा किती वेळ करावी? त्यांनी सांगितलं कमीत कमी 3दा तरी करावी. तर ह्याच्यातलं सांगतोय बरं मी. बर, पण पूजा कशी करावी? यथा देहे तथा देवे. नाहीतर करायची म्हणून पूजा, मी तुम्हाला मागे सांगितलं होतं लोक पूजा कशी करतात, बरंच तुमच्या लक्षात असेल. पण बस सगळे देव परातित्य खोऱ्याने वडायचे आणि बस कसंय पाणी टाकायचं. काही काहीच तर काल लावलेलं गंध सुद्धा निघत नाही देवांचं. तसेच तसं नाही, नियम आहेत. देवतांना कोणत्या हाताने गंध लावावं नियम आहेत आपल्याकडे. हे मधलं बोट स्वतःसाठी सांगितलेलं आहे. हे जे बाजूचं आहे ते भगवंतास देवतांसाठी सांगितलेलं आहे. हे ऋषींसाठी सांगितलेलं आहे. हे पितरांसाठी सांगितलेलं आहे. आणि हे अंगठा म्हणजे यजमानांसाठी. 5 बोटांचा वापर कसा करावा? ऋषींना जर गंध लावायचा असेल तर करंगळी वापरावी म्हणे. देवतांना अनामिका. हे मधलं बोट स्वतःला लावायचं असेल तर हे श्राद्धामध्ये. म्हणून श्राद्धाला बघा ते पिंड करतात त्याला जे लावतात ना ते या बोटाने लावायचं. काजळ लावतात बघा त्या पिंडांना. आणि हे मात्र यजमानांसाठी समोरच्यांना लावायचं असेल. म्हणून यथा देहे तथा देवे या पद्धतीनं आपण त्या लिंगाची पूजा करावी. त्यानंतर हे लिंग पूजन सगळं सांगितल्यानंतर 12व्या अध्यायामध्ये शौनकांना सुतांनी पूजा झाली कधीतरी तीर्थयात्रा कराव्यात असं सांगून त्या तीर्थांची नावं दिलेली आहेत. कोणत्या कोणत्या तीर्थांना जावं, कोणत्या कोणत्या नदींमध्ये स्नान करावं. मला याच्यातला एक श्लोक फार आवडला, तो सांगतो आणि पुढे जातो. क्षेत्रे पापस्य करणम दृढम भवति भूसुराः पुण्यक्षेत्रे निवासेहि पापमण्वपि नाचरेत. काय सांगितलंय त्यांनी या ठिकाणी की पुण्यक्षेत्रामध्ये केलेलं पाप, तीर्थक्षेत्रामध्ये गेल्यानंतर केलेलं पाप हे काय होतं म्हणे, हे कधीच नष्ट होत नाही.
आपल्याकडे म्हणतात की रे अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती, तीर्थक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपो भविष्यती. इतर ठिकाणी केलेलं पातक तीर्थक्षेत्रांवर नष्ट होतं, पण तिथंच जाऊन जर आपण चोऱ्या करू लागलो तिथलं पाप कुठं नष्ट होईल. म्हणून तीर्थक्षेत्रांवर पाप केल्यानंतर त्याचा परिणाम हा फार वाईट असतो. माणूस अगदी थोड्याशा ह्याच्यासाठी तिथं तो पातक करतो, पण त्याचं फळ फार म्हणजे, आणि तुम्हाला मी व्यवहारातले आपल्याला कथा माहिती आहेत की तीर्थक्षेत्रानंतर पाप केल्यानंतर काय अवस्था होते. ऋषींच्या आश्रमात तुम्ही आपण साधं बघा, परीक्षिताने ऋषींचा अपमान केला की नाही? ऋषींचं घर हे तीर्थक्षेत्रच आहे की नाही? काय फळ मिळालं? 7 दिवसात मरण. भागवतात कथा येते, बलरामांनी रागाने सुतांचा वध केलेला आहे. त्याचं पातक लागलं की नाही? दक्षाने त्या कणखल म्हणजे त्या हरिद्वारच्या तिथं तो जो त्यांनी यज्ञ ठेवलेला होता, शंकरांचा अपमान केला की नाही तीर्थक्षेत्रावर? काय फळ मिळालं? यादव प्रभास क्षेत्रात गेले तिथं मद्य पिलं, फळ मिळालं की नाही? कितीतरी उदाहरणं आहेत की तीर्थक्षेत्रात तिथं जाऊन पाप करतात आणि त्याचं विपरीत फल भोगतात. मला एकाने सांगितलं, मी आज 50 रुपये वाचवले म्हणे. मी उज्जैनला गेलो आणि 50 रुपये वाचवले म्हणे. कसं काय? म्हणे ते फुलाची एक टोकरी घेतली म्हणे मी विकत, आणि खूप गर्दा होता, त्याने मला पैसेच मागितले नाहीत, मी तसंच निघालो. आता ते फुलं महादेवाला वाहिल्यावर महादेव काय फार आनंद तिने घेणार आहेत काय? ते नाही. लोकांना वाटतं मी फसवलं, पण देव म्हणतात तुम्ही फसलात. तुम्ही दुसऱ्यांना नाही फसवलं, तुम्ही अडकलात. कारण अशी पातकं लवकर दूर होत नाहीत. मग तीर्थक्षेत्राला जायचंय, कुठं कुठं जायला सांगितलंय? सरस्वती नदी पुण्या प्रोक्ता षष्टी मुखा तथा तत्तीरे वसेत प्राज्ञा क्रमात ब्रह्मपदम लभेत. गंगा नदी आहे, सरस्वती आहे, नर्मदा आहे, तमसा आहे, कृष्णवेणी आहे, तुंगभद्रा आहे, कावेरी आहे, इत्यादी नद्यांचं त्यांनी वर्णन केलं. अशा ठिकाणी स्नान करावं. एका अध्यायामध्ये आता बघा हे काय आहे, इथून पूर्ण शेवटपर्यंत ना सदाचार वर्णन सांगितलेलं आहे. मी तुम्हाला आधी म्हणालो की माणसाच्या जीवनामध्ये कसं वागावं हे सगळं वर्णन आता सापडतं आपल्याला. सदाचार वर्णन आहे. त्याच्यामध्ये उठल्यापासून झोपेपर्यंत काय करावं. मला ह्याच्यातला अजून एक फार श्लोक आवडतो बरं. सर्वो ह्युषः प्रांगमुखः चिंतये देवपूर्वकान. म्हणे तुम्ही उठल्या उठल्या आधी देवतांचं चिंतन करा. आपण मनातल्या मनात विचार करायचा बरं, कोणीही हात वर करायचं नाही. पण उठल्या उठल्या पहिल्यांदा व्हॉट्सअप कोण कोण उघडते? असे कित्येक तरी आहेत. झोप झाले की व्हॉट्सअप, झोपायच्या आधी पण व्हॉट्सअप. नाही, उठल्या उठल्या आपल्याकडे मंत्र सांगितले आहेत, कराग्रे वसते लक्ष्मी म्हणायला सांगितलेलं आहे. पहिल्यांदा पृथ्वीवर आपण पाय ठेवतो उठताना, त्याचे श्लोक सांगितलेले आहेत. मी तुमच्यावर हे पृथ्वी माते, मी तुझ्यावर पाय ठेवतो, मला आता क्षमा कर. आपल्याला येता जाता जर थोडा एखाद्याचा पाय लागला तर आपण कसं करतो? मग आपण दिवसभर पृथ्वीला तोडवणार आहेत. पण तिची प्रार्थना करावी. तुम्हाला खोटं वाटेल, धोतर कसं नेसावं स्नान झाल्यानंतर हे शिवपुराणात सांगितलंय. बघा, धौत वस्त्रम समादाय पंचकच्छेन धारयेत. 5 काष्टे म्हणजे आपण ते म्हणतो ना, 5 वेळेस आपण ते धोतर हे करतो. पहिल्यांदा एक मिरी, नंतर दुसरे मागून एक काष्टा वगैरे. धोतर कसं नेसावं इथून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर उठल्यानंतर मग म्हणजे
धोतर वगैरे नेसलं, स्नान झालंय, बघा बरं उठल्यापासून क्रम कसा दिलाय. उठल्यानंतर भगवंताचं स्मरण करून स्नान झाल्यानंतर वस्त्र नेसून, वस्त्र सुद्धा धौत वस्त्र शब्द टाकला, याचा अर्थ कमीत कमी दररोज धुतलेले कपडे घाला, पारशे घालू नका, हे तरी आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर मग म्हणे आता कपाळाला गंध लावणं आवश्यक आहे. बरेच जण म्हणतात आम्ही गंध लावत नाहीत, ही काही स्टाईल नाहीये, आपण अजिबात गंध लावत नसतो. का? नाही, मी सायन्सचा विद्यार्थी आहे. कोणी सांगितलं? त्यांनी सांगितलं का गंध लावू नका? तसं नाही. उठल्यानंतर तुम्ही कुठलंही गंध लावा. सध्या शिवपुराण चालू आहे म्हणून त्यांनी भस्म लावायला सांगितलेलं आहे. पण ठीक आहे, तुम्ही त्रिपुंड लावा किंवा तुम्ही असं उभं गंध लावू शकता, कसंही लावा. शाक्ता असाल तर कुंकू काहीही करा, पण कपाळाला काहीतरी लावा. त्याच्याशिवाय तसंच फिरू नये. भस्म लावायला सांगितलेलं आहे. आता भस्माचे परत मंत्र दिलेत बरं. अग्निरिती भस्म, वायुरिती भस्म, जलमिती भस्म, स्थलमिती भस्म, व्योमेती भस्म. कसं आहे, बरेच जण कारण काढतात, गुरुजी आम्हाला खूप इच्छा आहे भस्म लावायची, पण आमच्याकडे भस्मच नाही, असं म्हणतात. शास्त्रकारांनी त्याचा विचार करूनच नियम सांगितलेत. भस्म नाहीये ना तुमच्याकडे, जलमिती भस्म, जलाला भस्म समजा. जल तर असणार आहे ना, त्याच्यामध्ये बोट फिरवा आणि बोट बुडवा आणि ते कपाळावर फिरवा, मान्य आहे आम्हाला. नसेल तर, नाहीतर भस्माची डब्बी संपेल म्हणून पाण्यात बुडवून तसं नाही करायचं. त्याचे मंत्र दिलेले आहेत. त्र्यायुषं जमदग्ने रीती ललाटे, डोक्याला लावताना हा मंत्र म्हणावा. कश्यपस्य त्र्यायुषमिती कंठे, अगस्त्यस्य त्र्यायुषमिती नाभौ, यद्देवानां त्र्यायुषमिती दक्षिणस्कंधे, तन्मे अस्तु त्र्यायुषमिती वामस्कंधे, आणि सर्वमस्तु शतायुषमिती शिरसी. प्रत्येकाचे मंत्र आहेत. म्हणले मंत्र जमत नाहीत आम्हाला, आम्ही संसारिक माणसं आहेत. म्हणले एक काम करा, ओम नमः शिवाय इति मंत्रेण सर्वांगे विलेपयेत. नमः शिवाय म्हणाने सगळ्या अंगाला लावून टाका म्हणले. आता तरी अवघड आहे का? पण ते भस्म सुद्धा नीट लावावं बरं. त्रिपुंडाचं महत्व आहे. 3 हे दिसलं पाहिजे, 3. नाहीतर काही आमच्या पाठशाळेत एक विद्यार्थी आहे, नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना तसं थोडं नीट भस्म लावता येत नाही. तो असं भस्म घ्यायचा आणि असा एकदम म्हणजे इतकं भयानक दिसायचं ते. तसं नाही, समोरच्या व्यक्ती घाबरावा असं भस्म लावू नये. छान त्रिपुंड धारण करावं. 3 म्हणून तर त्रिपुंडाचा विधी सांगितलेला आहे. त्याच्यानंतर भस्म लावलं ना, आता परत इथं विषय आलाय बरं. संध्या करा. तुम्हाला खोटं वाटेल, संपूर्ण संध्या शिवपुराणात आलेली आहे. मार्जन करायचंय. आपोहिष्ठा मंत्र लागतो ना, आपोहिष्ठे ते शिरसे प्रोक्षयेत पापशांतये, 13व्या अध्यायातील 22वा श्लोक. आपोहिष्ठा आलेली आहे. त्याच्या पुढे सूर्यश्च महामुन्यश्च मंत्र आहे, तो मंत्र आलेला आहे. सायंकाळी कुठलं ध्यान करावं, प्रातःकालीन संध्येत काय म्हणावं ते आलेलं आहे. शिवपुराणात असं वर्णन आहे बरं. बघा, 1 दिवस जर संध्या राहिली तर म्हणे अतिरिक्त 100 गायत्री जप करावा. बघा, पुढचं सांगितल्यावर तर तुम्ही म्हणाल बापरे. काय वर्णन आहे? 1 दिवस संध्या राहिली तर अतिरिक्त 100 गायत्री जप करावा. 10 दिवस ज्याची संध्या राहिली म्हणे 1,00,000 गायत्री जप त्यांनी करावा. आणि 1 महिना जर त्यांनी संध्या केली नाही तर म्हणे पुन्हा त्यांनी उपनयन करावं आणि तिथून सुरुवात करावी अजून. बघा, आता उपनयनापासून परत प्रारंभ. 1 महिना जर संध्या केली नाही तर
म्हणून मी आधी म्हणालो काही जास्त करायचं नाही, फक्त 10 गायत्री जप. काय 24 नावं, प्राणायाम, आपोहिष्ठा, सूर्य असेल तर अर्घ्यदान, म्हणजे सूर्य आणि संध्याकाळी वरुणाला अर्घ्यदान झाले की गायत्री न्यास करून जप. 2-3 मंत्रांचं काय हे आहे, उपस्थान आहे, ते सगळं झालं. गोत्रोच्चार करून 2दा आचमन केलं, संपली संध्या. संध्याचं त्यांनी हे दिलेलं आहे बरं, महत्व खूप दिलेलं आहे. त्याच्यानंतर हे सगळं हे काय आहे, आता बघा, उठला, स्नान झालं, सगळं झालं, कपडे नेसले, संध्या केली, सगळं झालं. आता बाहेर पडायचंय घरातून. माहिती आहे त्यांना आता हा बाहेर पडणार आहे. म्हणे मग आता तुम्ही बाहेर पडून पैसे कमवणार. आता पैसे कसे कमवावेत हे त्यांनी सांगायला सुरुवात केली. धर्मात अर्थतः भोगः, भोगाद वैराग्य संभवः, धर्मार्जितार्थ भोगेन वैराग्यमुपजायते. फार सुंदर क्रम दिलाय बरं. एक पायरी आहे. अक्षरशः पैसे जर आपल्याला व्यवस्थित मार्गाने कमवता आले तरी त्यांनी मोक्ष मिळतो असं इथं सांगितलंय. बघा कसं. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी सांगितलं धर्मात अर्थ हा. तुम्ही जर धर्माचरणाने पैसे मिळवलात तर तेच तुम्हाला पुढे कामाला येणार आहे. म्हणून आपल्याकडे एक प्रसिद्ध श्लोक आहे बघा, धर्मो रक्षति रक्षितः. हे आपण म्हणतो पण याच्या मागचा विचार करतो का? इथं धर्मासाठी कितीतरी तुम्हाला सांगतो, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58 धर्माचंच वर्णन आहे. हे वारंवार धर्माने वागा. धर्मंचर हे कशासाठी सांगतात? गुरुकुलातून जेव्हा विद्यार्थी बाहेर पडतो, अंतेवासीन मनुष्यास्ती आचार्य म्हणजे गुरुजी त्याला काहीतरी सांगतात. काय सांगतायत? तैत्तरीय उपनिषद शिक्षावल्ली तुम्ही बघून घ्या, तिथं फार मोठं वर्णन केलंय. तू आता 12-13 वर्ष इथं अध्ययन केलं, आता तू बाहेर पडणार, आता तुझ्या इथून गेल्यानंतर समाजामध्ये कसं वागायचंय. पहिल्यांदा सांगितलं सत्यम वद, धर्मंचर, असत्यम मा वद, स्वाध्यायान मा प्रमदः, दिवामा स्वापसीहि. कितीतरी नियम सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये मुख्य सांगितलेलं आहे धर्मंचर, धर्माने वाग. मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो. इथं असं कोणी आहे का हो, त्याने हात वर करावा, मला सुख नको. उग एखादं तरी असावं, नको सुख मला, जाऊ द्या म्हणेल का? नाही ना. आता बघा, ती सुखाची जी पायरी आहे ना, त्याच्या आधी काही 5-6 पायऱ्या आहेत. ती पायरी म्हणजे सुख प्राप्ती करायची असेल तर काय करा? बघा बरं, क्रम कसा दिलेला आहे. विद्या ददाति विनयम. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही विद्या प्राप्त करा. कुठपर्यंत जायचंय आपल्याला? सुखापर्यंत. हा, पायरी लक्षात ठेवा. आपल्याला प्राप्त काय करायचंय? सुख. असं एकही व्यक्ती नाहीये की तो म्हणतो मला सुख नको. अनुकूल वेदनीयम सुखम, व्याख्याच त्याची ही आहे. जे सगळ्यांना हवंसं वाटतं त्यांनाच सुख म्हणतात. इतरे छान धीन इच्छा विषयत्वम असं वर्णन वेदात आहे, आपल्या वेदांत शास्त्रात. सुख, ज्याची इच्छा केल्यानंतर पुन्हा कशाची इच्छाच उरत नाही त्याला सुख म्हणा. सुख सगळ्यांना पाहिजे. त्यांनी क्रम दिला. सगळ्यात पहिल्यांदा विद्या ददाति विनयम, तुम्ही विद्येची प्राप्ती करा. म्हणे बर, त्याच्याने काय होईल? विद्येची प्राप्ती झाल्यानंतर आपल्याला विनय प्राप्त होईल, थोडी नम्रता येईल. कारण ज्याच्याकडे विद्या नाही त्याला कळत नाही कसं वागावं, नम्रता येईल. बरं, मग त्या नम्रतेने काय होईल? विनयात याति पात्रताम.
विनय प्राप्त झाला की तो काहीतरी करण्यासाठी पात्र होतो. बर, पात्र झाला, पात्रत्वात धनमाप्नोती. प्राप्त झाला की तो पात्र झाल्यानंतर त्याला धन आहे. आणि धनामुळे काय करायचंय? धन असेल तर धर्म करू शकतो, म्हणून धनात धर्मम. आणि धर्म केल्यानंतर ततः सुखम. बघा, त्या सुखापर्यंत जाण्यासाठी पहिल्यांदा विद्या, त्याच्यानंतर विनय, त्याच्यानंतर पात्रता, त्याच्यानंतर धन, त्याच्यानंतर धर्म आणि त्याच्यानंतर सुख. मग धर्माची आवश्यकता आहे की नाही, म्हणून त्यांनी पहिल्यांदा सांगितलं. म्हणून आपल्याकडे प्रसिद्ध श्लोक आहे बघा, सगळ्यांना सामान्य आहे, पशूंमध्ये आणि आपल्यांमध्ये पण. विशेष काय आहे? वस्तुतः बऱ्याच कामांमध्ये पशु पक्षी आपल्या पुढे आहेत. आपण जास्त वेगाने धावू शकतो का घोडा? घोडा. मग आपल्यापेक्षा पळण्यामध्ये घोडा श्रेष्ठ झाला की नाही? बर, दृष्टी आपली चांगली असती तर तुम्हाला सगळं माहिती आहे हे. आता बघा, हे सगळं सारखं आहे ना त्यांचं आपलं वगैरे. बरं, आपण जास्त ओझं वाहू शकतो का गाढव? गाढव. बर, आपण जास्त बलवान का हत्ती? हत्ती. जे सगळ्यांपेक्षा आता सध्या तर प्राणीच श्रेष्ठ आहेत, बरोबर? आपला आहार जास्त का प्राण्यांचा आहार जास्त? म्हैस जास्त खाते का माणूस जास्त खातो? माणूस. काही काही म्हशीसारखे असतात, पण नियम काय सांगतो? कोण जास्त खातं? प्राणी जास्त खातो. मग हे सगळ्यांमध्ये जर बघितलं तर प्राणी आपल्या पुढे आहेत. मग सगळीकडे तर असं सांगितलं, सगळ्यापेक्षा मनुष्य जन्म श्रेष्ठ. मग त्यांनी सांगितलेलं आहे का श्रेष्ठ? आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमे तत्पशुभिर्नराणाम धर्मो हि तेषाम अधिको विशेषः धर्मेण हीनाः पशुभिः समानाः. आहार निद्रा भय हे सगळं पक्ष्यांना आहे, आपल्याला आहे. पण विशेष काय? धर्मो हि तेषाम अधिको विशेषः. जो धर्म आपल्याला करता येतो तो प्राण्यांना करता येत नाही. त्यांचं कार्यच काय आहे? जेवढे भोग असतील तेवढे भोगायचं, ते कर्म संपवायचे आणि मरून जायचं. पण आपलं तसं नाहीये. आपल्याला एक स्वतंत्र भगवंतानी बुद्धी दिलेली आहे. ब्रह्मदेवानी जेव्हा अनेक जणांना निर्माण केलं, प्राणी पशु पक्षी, कोणालाच आनंद म्हणजे त्यांना आनंद झाला नाही. पण माणसाला जेव्हा निर्माण केलं, ब्रह्मावलोकधिषणम मुदम आपदेवः. माणसं निर्माण झाली आणि त्यांच्या लक्षात आलं, हे माणसं धर्म कार्य करू शकतात, मी आता प्रसन्न आहे. बरेच जण माणूस म्हणजे मनुष्य जन्म प्राप्त करून पशुवत आपलं आचरण करतात. म्हणजे पशून म्हणजे माणसां कसं आहे, पशु बरे असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. पशूंचं कार्य त्यांना देवांनी जे दिले ना तेवढंच करतात, त्याच्या पुढे जात नाहीत ते. पण माणसं जे आहेत ना ते त्याच्या पुढे गेलेत आता. मग धर्म हा सगळ्यात विशेष आहे. मग काय करा तुम्ही? धर्मात अर्थो, धर्माने पैसे कमवा. अर्थतः भोग, हा अर्थ मिळाल्यानंतर तुम्हाला भोग पण मिळतील. त्यांनी सांगितलेलं आहे, धर्मार्जितार्थ भोगेन वैराग्यमुपजायते. म्हणजे धर्माच्या मार्गाने मिळवलेला जो काही पैसा आहे त्याच्याने सुद्धा वैराग्य निर्माण होऊ शकतं. आणि वाईट मार्गाने पैसा आल्यावर
नोटाबंदी झाल्यानंतर बरेच जण एवढे परेशान झाले. का झाले का नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बरं, आता एक ठरलं ना, धर्माने वागलं पाहिजे, त्याच्यासाठी मनुष्य जन्म आहे, शिवपुराण तेच सांगतं. मग आता मला सांगा, धर्म म्हणजे काय? लवकर झोपणे आणि लवकर उठणे हा धर्म आहे का? हे वाईट आहे असं म्हणत नाही, पण याला धर्म म्हणायचं का? वेळेवर जेवणे हा धर्म आहे का? नाही, ह्या सामान्य गरजा आहेत. धर्म कशाला म्हणायचं? तुम्हाला सांगतो, मीमांसेमध्ये धर्माचं फार विश्लेषण आहे. तेवढा खोल आपण विचार करणार नाहीत. 14 लक्षणार्थो धर्म हा फार त्याचं एक मोठं लक्षण केलेलं आहे. वेदेन प्रयोजनम उद्दिश्य विधीयमान अर्थ हा धर्म हा, असा एक धर्माची व्याख्या आहे. थोडक्यात सांगू का? हे सगळे प्रमाणे सांगत नाही. जे वेदांनी करायला सांगितलेलं आहे ते करणं म्हणजे धर्म, आणि जे वेदांनी करू नका सांगितलेलं आहे त्याला म्हणायचं अधर्म. सोपी व्याख्या आहे, ह्याच्यापेक्षा काही अवघड नाहीये. वेदांनी जे सांगितलंय, माऊलींनी तर फार धर्माची सुंदर व्याख्या सांगितली आहे. बरं, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. म्हणजे जे मोठे लोक करतात ना, त्यांचा बघून आचरण करावं, पण त्याच्यासाठी मोठ्यांनी सुद्धा आधी चांगलं वागावं. आई जर 10 पर्यंत व्हॉट्सअप बघत असेल आणि नंतर स्नानाला जात असेल तर पोरग कधीच 7 वाजता शाळेत जाणार नाही. त्याला सुद्धा मोबाईल बघण्याची सवय लागली म्हणजे लागली. धर्माचा जो विचार आहे ना, हा थोडा कसं आहे, वेगवेगळ्या लक्षणांचा जर विचार केला तर आपल्याला त्याच्यामध्ये अनेक मतभेद दिसू शकतात. महाभारतामध्ये धारणा धर्म मिथ्याहू धर्मो धारयते प्रजा अशी एक व्याख्या आपल्याला सापडते. पण तुम्हाला एकच सांगू का, हे सगळं आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की वर्ण आश्रम जे काही आपल्याला नियम घालून दिलेले आहेत त्याच्याने वागणं म्हणजे धर्म. यांनी काय सांगितलंय? अधर्मो हिंसिका रूप. जर तुम्ही अधर्म केलात तर तुम्हाला त्याचं पातक लागेल. आणि धर्मस्तु सुखरूपक. शिवपुराणाच्या विद्येश्वर संहितेत सांगितलं, धर्म असेल ना मग तुम्हाला सुख मिळेल. ठीक आहे, थोडा काही काळ आपल्याला कधी कधी दुःख पण येऊ शकतं. नाही, मी एवढं चांगलं वागतो. आमच्याकडे एक काकू आहेत, आमचे शेजारी, ते सारखं म्हणतात, देवाला माझं चांगलं झालेलं भगवतच नाही, देवाला भगवत नाही. तसं नाही. आपण आपलं कार्य करत जर गेलं तर मात्र त्याच्यानंतर याच अध्यायामध्ये दान महात्म्य पण सांगितले. बरं, ते मी नंतर सांगणार आहे, ते फार विस्ताराने सांगितलेलं आहे. याच्यामध्ये एक 5व्या 6व्या दिवशी वेळ मिळाला तेव्हा सांगेल. दान कसं करावं, कुणाला करावं, पात्र अपात्र, कधी करावं, त्याचा वेळ काय, त्याच्यानंतर जर अपात्र आले तर काय होतं, सगळं सांगितलेलं आहे. पण एकच सांगतो, शरीराचं वजन वाढलं तर म्हणे व्यायाम करावा. मनाचं जर वजन वाढलं तर म्हणे ध्यान करावं. आणि धनाचं जर वजन वाढलं तर दान करावं. बस, आजच्यासाठी दान महात्म्य एवढंच. दानाचं महात्म्य सांगितलं. त्याच्यानंतर मग वैश्वदेव इत्यादी पण सांगितलेत. बरं, पंचमहायज्ञ आपल्याकडे सांगितलेले आहेत. अतिथी यज्ञ आहे, भूतयज्ञ आहे, पितृयज्ञ आहे. आपल्याकडे पूर्वी पद्धत होती बघा, थोड्या अतिथींसाठी अन्न काढून ठेवायचे. बरेच ठिकाणी मी असं बघितलंय शहरामध्ये, म्हणजे गणित लावून स्वयंपाक करतात. माणसं किती म्हणे, आता सध्या तर घरामध्ये 2-3च्या वर काही माणसं राहत नाहीत. म्हणे 2 माणसं, 2 माणसाचे सकाळच्या 2 पोळ्या
म्हणजे एकूण 4 पोळ्या, आणि संध्याकाळी ताज कुठं करावं, संध्याकाळी जास्त भूक लागत नाही, संध्याकाळच्या 1.5 पोळ्या असं करून, म्हणजे रात्रीच्या दोघांच्या 3 पोळ्या, सकाळच्या दोघांच्या 4 पोळ्या, 7 पोळ्यांचा स्वयंपाक. म्हणजे एखादा माणूस आला कोणी अचानक तर उपाशीच. नाही, मान्य आहे, खूप भरमसाठ करून ठेवू नये. वाया जातं अन्न, सगळं बरोबर आहे. अन्न हे परब्रह्म आपण म्हणतो, हे पण बरोबर आहे. पण कमीत कमी अचानक एखादा अतिथी आल्यानंतर काहीतरी देण्यासाठी असावं की नाही घरात. हे सगळं आपल्याला हे अतिथी यज्ञात कळतं. देवयज्ञ आहे. थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर वैश्वदेव करावा. नाही जमलं तर ज्या दिवशी कमीत कमी सवळ्यात स्वयंपाक आहे त्या दिवशी तरी वैश्वदेव करावा. वैश्वदेवाचा संकल्पच काय आहे? आत्मसंस्कार अन्न संस्काराद्वारा त्या अन्नावर जे संस्कार असतात, पंचसूना जनित दोष परिहारार्थम सायं प्रातर वैश्वदेव सहतंत्रेण करिष्ये, असा वैश्वदेवाचा संकल्प आहे. अन्नामध्ये काही दोष असतील तर ते दूर व्हावेत, त्याच्यासाठी वैश्वदेव आहे. त्याच्यानंतर दान महात्म्य आहे, पात्र अपात्राचं महात्म्य दिलेलं आहे. अजून एक विशेष म्हणजे ओंकाराचं महात्म्य आहे, पण पुढे पण आपल्याला एका ह्याच्यामध्ये ओंकार महात्म्य येणार आहे, ते मी काही आत्ता सांगणार नाही. तुम्हाला आता जवळपास 18व्या 19व्या अध्यायामध्ये भस्म रुद्राक्ष महात्म्य पण आपल्याला पाहायला मिळतं. ते सांगतो, आणि मला वाटते तोपर्यंत 8 वाजतील काय की आता. ते काय, मला घड्याळ बघितलं की पटपट पानं फरवावे लागतात मग असं होतं ते. बघा, भस्म जे आपण लावतो ना, त्याच्यामध्ये 3 प्रकार सांगितलेले आहेत. एक आहे लोकाग्निजनित भस्म, एक आहे वेदाग्निजनित भस्म, आणि एक आहे शिवाग्निजनित भस्म. म्हणजे काय? थोडक्यांमध्ये असं काहीतरी एखादा कुठलं तरी पदार्थ नष्ट झाला, त्याचं हे झालं, ते राग झालं, तो लोकाग्नी, तो भस्म, म्हणजे त्याला तेवढं हे नाहीये. वेदाग्नी म्हणजे श्रौत स्मार्त भस्म जे असतं. थोडक्यामध्ये आपण बघा, एखादा यज्ञ झाला ना, आपल्याला सवय असते बघा, त्या कुंडातला आपण भस्म घेतो. जरी नाही घेतलं तरी ते आचार्य त्या दिवशी तरी ते भस्म सगळ्यांना लावण्यासाठी देतात. ते स्मार्त श्रौत भस्म असेल, त्या भस्माचं अधिक महत्व आहे. आणि बेलाच्या झाडाचं, म्हणजे ते जे लाकूड आहे ते जळाल्यानंतर त्याचं जे भस्म आहे त्याला शिवाग्नी भस्म म्हणतात. ते महादेवांना अधिक प्रिय आहे. एका अध्यायात हे जे पार्थिव लिंग पूजन जे आपण म्हणतो ना, हे जे पार्थिव पूजा आहे, असं वर्णन आहे की ज्याप्रमाणे यथा सर्वेषु देवेषु, सर्व देवांमध्ये आपण जसं महादेवांना श्रेष्ठ म्हणतो ना, तसं त्यांनी सांगितलंय एवं सर्वेषु लिंगेषु पार्थिवम श्रेष्ठ मुच्यते. पार्थिव लिंगाला अधिक महत्व दिलेलं आहे. त्याचे महत्व वर्णन करणारे फार श्लोक आहेत. यदा नदीषु सर्वासु श्रेष्ठा ज्येष्ठा सुरापगा, जशी सगळ्यात श्रेष्ठ गोदावरी आहे, गंगा आहे, त्याप्रमाणे सर्व पूजांमध्ये पार्थिव लिंग पूजन श्रेष्ठ आहे. पार्थिवाच्या लिंग कसं पूजन करावं सगळं सांगितलेलं आहे. प्रत्येक आसनाचा एक मंत्र दिलेला आहे बरं. यजुर्वेदामध्ये ते मंत्र आहेत. पार्थिव लिंग पूजन स्थापन केलं, नमः शंभवाय च मयो भवाय च, नमः शंकराय च, मयस्कराय च, नमः शिवाय च, शिवतराय च. पहिल्यांदा क्षेत्र शुद्धीसाठी हा मंत्र आहे. हे सगळे मंत्र सांगत नाही, पण रुद्रामध्ये जवळपास बरेचसे मंत्र त्यांनी इथं वापरलेले आहेत. आसनासाठी, ध्यानासाठी, अर्घ्यासाठी, पाद्यपूजनासाठी, आपल्याला त्याच्यानंतर यज्ञोपवीत धारण करायचे भगवंतांना, त्याच्यानंतर आपल्याला वस्त्र द्यायचे आहेत, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, प्रत्येकासाठी मंत्र आहेत. आणि ते सगळं स्थापन केल्यानंतर त्या पार्थिव लिंगाचं ध्यानासाठी एक श्लोक आहे.
असं म्हणतात की तो श्लोक सगळ्यांनी पाठ करावा. ध्यायेन नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचंद्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तात् स्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्तिं वसानं विश्वाद्यं विश्ववन्दं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं. कमीत कमी या श्लोकाचं तरी ध्यान करावं. हा श्लोक पाठ करायला असं काही फार अवघड नाहीये. शौनकांनी प्रश्न केलाय, देवा लिंगपूजन झालं, देवाला नैवेद्य दाखवावं लागेल ना आता. म्हणे हो, नैवेद्य खावा की नाही. बरेच जण असं म्हणतात की शंकरांना दाखवलेलं नैवेद्य खाऊ नये. नैवेद्याचं एक विशेष त्यांनी हे केलेलं आहे. भगवान शिवशंकरांचा नैवेद्य खायला हरकत नाही. काय सांगितलंय? नैवेद्य दाखवल्यानंतर तो नैवेद्य जर नंतर खातो, थोड्या वेळानं खातो, असं जर म्हणालोत ना, तर म्हणे त्या नैवेद्याचा अपमान होतो. बघा, आगतम शिवनैवेद्यम अन्यदा ग्राह्यमित्यपि विलंबे पाप संबंध. दाखवलेल्या नैवेद्याला जर विलंब केला तर पाप लागतं. म्हणून नैवेद्य दाखवल्यानंतर जास्त वेळ ठेवू नये. त्याच्यानंतर शिवनिर्माल्य, वाहिलेलं जे काही आपले फुलं असतात त्याचं यथायोग्य विसर्जन करावं. त्याच्यावर पाय पडतील असं करू नये. शिवनिर्माल्याचं आपण, तुम्हाला पुष्पदंत माहिती आहेत, कुठलं स्तोत्र लिहिले त्यांनी? शिवमहिम्न. पण ते स्तोत्र कुठं आणि का लिहिलं हे माहिती आहे का? असं म्हणतात की हा पुष्पदंत म्हणजे कोण आहे? इंद्राच्या सभेतील एक गंधर्व होता. तो काय करायचा? एक चित्ररथ नावाचा राजा होता. तो दररोज, त्याच्याकडे एक शक्ती होती अदृश्य होण्याची. तो अदृश्य व्हायचा आणि त्या राजाच्या बागेमधले तिथे जाऊन सगळे फुलं चोरायचा. असं समजा त्या पुष्पदंताकडे ते मिस्टर इंडियाची घड्याळ असेल. तुम्हाला माहिती आहे का ती घड्याळ? ते बटन दाबलं की काय होतं? कोणालाच दिसत नाही. मग ते दिसण्यासाठी त्याला एक उपाय आहे. तो माहिती आहे का? लाल चष्मा घालायचा का? मग तो माणूस दिसतो त्या पिक्चर मध्ये. असं समजा त्याच्याकडे ते घड्याळ असेल. जे शिवपुराणात लिहिलं नाही की त्या पुष्पदंताकडे घड्याळ होतं. नाहीतर म्हणाल महाराज असं कुठं सांगता तुम्ही. तो अदृश्य व्हायचा, दररोज फुलं चोरायचा. राजा परेशान झाला, काय करावं, कोण फुलं नेते कळत नाहीये. बरं, त्याचे हे करण्यासाठी रक्षक फार आहेत पण दिसत तर नाहीये. हे सगळे फुलं जातात कुठं? ऋषींना बोलवलं, पंडितांना बोलवलं, काय करू सांगा. त्यांनी सांगितलं तुम्ही एक काम करा, तुम्ही शंकराची पूजा करता ना? म्हणे हो. सगळीकडे त्या बागेमध्ये शंकरांचं ते निर्माल्य पूजेचं घ्यान सगळीकडे टाकून द्या बागेत. झालं असं, पुढच्या दिवशी तसाच तो आला चोरी करण्यासाठी. पण त्याला माहीतच नाही निर्माल्य टाकलंय. आणि त्या निर्माल्यावर त्याचा पाय पडल्या पडल्या त्याची शक्तीच नष्ट झाली. तो दिसू लागला आणि मग त्याला पकडलं, कारागृहात टाकलं. आणि मग कारागृहामध्ये गेल्यानंतर त्यांनी ते मुक्त होण्यासाठी भगवान शिवशंकरांची स्तुती केली आणि शिवमहिम्न रचलं. म्हणून आपल्याकडून शिवनिर्माल्याचा अनादर होऊ नये. जर झाला तर त्याचं फळ विपरीत आहे. बर, म्हणजे आम्हाला निर्माल्याचं कळालं, आम्हाला नैवेद्य दाखवावा खावा कळालं.
आता आम्हाला बिल्व महात्म्य सांगा. ते बिल्व महात्म्याबद्दल अनेक स्तोत्र आहेत बघा. एका स्तोत्राचा जर विचार सुरू केला बिल्व महात्म्याचा, तर कमीत कमी अजून 7 दिवस. जास्त नाही. एक बिल्वम शिवार्पणम, बिल्वाष्टक जरी घेतलं, एका श्लोकाचा जर विचार करायला सुरुवात केली तर आपल्याला फार दिवस लागतील. पण शिवपुराणात वर्णन आहे की बिल्व म्हणजे साक्षात शिवशंकर आहेत. बघा, महादेव स्वरूपोयम बिल्वो देवैरपि स्तुतः. महादेव स्वरूप अयम बिल्वः. साक्षात महादेव स्वरूप हे बिल्व आहे. एवढंच कशाला, असं स्पष्ट उल्लेख आहे, जेवढे काही तीर्थ आहेत ते सगळे तीर्थ बिल्व वृक्षाच्या मुळाशी असतात म्हणे. पुण्यतीर्थानि यावंती लोकेषु प्रतितान्यपि तानि सर्वाणि तीर्थानि बिल्वमूले वसंती. ही सगळे तीर्थ इथे आहेत. बर, एवढंच कशाला, बिल्वमूला म्हणजे बिल्वाच्या झाडाला जो कोणी दररोज पाणी घालेल, तर असं म्हणतात की त्याला सगळ्या तीर्थांचं स्नान केल्याचं पुण्य आहे. बघा बरं, कुणाकुणाच्या घरी बेलाचं झाड आहे. वा वा. मग दररोज त्याला पाणी घालायचं. बरं, तसं तुम्ही घालत असाल म्हणाल. समजा जे ऑनलाईन ऐकतात त्यांना सांगतो, दररोज बेलाला पाणी घालावं. सगळ्या तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य आहे. मग कुठं गर्दीमध्ये इकडं तिकडं जाण्यापेक्षा हेच बरं आहे, हो की नाही? वय झालंय, गेटच्या बाहेर जाता येत नाही ना, सरळ बेलाला हे करा. म्हणजे शास्त्राने आपल्याला किती सूट दिली बरं. एवढी सूट देऊन सुद्धा म्हणतात हे फारच अवघड आहे. आता अजून किती सूट द्यावी. पाणी घातलं तर सगळ्या तीर्थाचं स्नान आहे. त्याच्या पुढे सांगितलंय, बिल्वाच्या झाडाला जर गंध अक्षता फुल वाहून जर पूजा केली तर म्हणे तो शिवलोकम अवाप्नोती. मृत्यूनंतर साक्षात भगवंताजवळ जातो शिवलोकामध्ये, पूजा सुद्धा केल्यानंतर. मग आता बघा, आपल्याला पाणी व्हायचंय का त्याच्या थोडं पुढे जाऊन पूजा करायची, का नुसतंच पूजा करून ते पानच तोडायचे नाहीत. लगेच पुढचे सांगितले, मग बिल्वमूले शिवरतम भोजयेद यस्तु भक्तितः एकम वा कोटि गुणितम तस्य पुण्यम प्रजायते. बघा, बिल्व झाडाच्या खाली जो कोणी बसून जेवेल किंवा एखाद्या शिवभक्ताला तिथं तो जेवायला वाढेल. वर्णन आहे, एका शिवभक्ताला बेलाच्या झाडाखाली जेवू घातलं तर 1 कोटी शिवभक्त जेवले, असं वर्णन आहे. बघा, एवढं महात्म्य सांगितलेलं आहे. म्हणून आपल्याकडे काही आवळी भोजन इकडे माहित आहेत का तुम्हाला? त्या झाडाच्या खाली जेवण्याचं काही महत्व आहे. मी आता इतर वृक्षांचं सांगत नाही, पण बिल्वाचं सांगतो. त्याच्या खाली जर जेवलं तर असं होतं. बेलाच्या झाडाच्या खाली जर आपण भगवान शिवशंकर म्हणून जर नैवेद्य दाखवला तर वर्णन आहे, सदरिद्रो न जायते, तो कधीही दरिद्री होत नाही म्हणे. त्याला भगवान स्वतः काहीतरी कुठल्या ना कुठल्या रूपाने त्याला ते पोहोचतात. म्हणून आपण बेलाच्या झाडाला नैवेद्य पण दाखवू शकतो, बेलाच्या झाडाला आपण त्याला पाणी पण घालू शकतो, आणि त्याला आपण गंध अक्षता वगैरे फूल वाहून त्याची पूजा पण करू शकतो. आणि ते केल्यानंतर दररोज एखादं बेल तोडून ते आपण महादेवांना वाहू शकतो. महादेवांना बेल हा फार आवडतो, फार. म्हणून बिल्व महात्म्य खूप आहे. आपण होईल तेवढं बेलाची उपासना करावी. माझ्या गावाचंच नाव काय माहिती आहे?
बेलगाव. लोक मला म्हणतात, महाराज तुमचं गाव बेलगाव आहे, म्हणजे बेलगावला बेलाचे झाड फार आहेत का म्हणतात. आणि खरंच आहे, आमच्या गावात बेलाचे झाड आहेत. पण श्रावणामध्ये त्याला पानच नसतात. आता का नसतात तुम्हाला कळालं असेल. बस झाड रिकामे. बेल महात्म्य सांगितलं, भस्म महात्म्य सांगितलं, त्याच्यानंतर रुद्राक्ष महात्म्य सांगतात. रुद्राक्ष हा केवढा असावा. आवळ्याचा आकारा एवढा जर असेल तर तो श्रेष्ठ सांगितलेला आहे. त्याच्यानंतर बोराच्या आकाराचा असेल तर तो मध्यम सांगितलेला आहे. आणि तो चण्याच्या आकारा एवढा असेल तर तो कनिष्ठ सांगितलेला आहे. आता बघा आपल्याकडे कुठले कुठले आहेत. तर माझ्या गळ्यात तर हे बघा चण्याच्याच आकाराचा आहे. अगदी छोटे छोटे मणी आहेत त्याचे. पण रुद्राक्ष धारण तरी करावा बरं. तुमच्याकडे आवळ्याचा आकाराचा आहे का? बर, छोटा आहे. आवळ्याचा असेल तर तेवढा आकार असेल तर श्रेष्ठ, बोराचा एवढा असेल तर मध्यम, आणि चण्याचा एवढा असेल तर अजून त्याचं थोडं न्यून सांगितलेलं आहे. हो हो, ते तर आहे. पुढे साक्षात शिवशंकर आणि पार्वती यांच्यात संवादातून किती मुखी असावा आणि प्रत्येक मुखी धारण केल्यानंतर काय काय फळ आहे त्याचं परत विशेष त्याच्यासाठी एक अध्यायच दिलेला आहे. ह्याच्या शिवपुराणाच्या 25व्या अध्यायात 14 प्रकारचे रुद्राक्ष सांगितलेले. अगदी एकमुखीपासून. रुद्र कसं आहे, त्या रुद्राक्ष असं वर्णन आहे की ज्याच्या शरीरावर रुद्राक्ष असेल त्याला कधीही अपमृत्यू येत नाही. म्हणजे आपण जे म्हणतो ना अकाली गेला, अपमृत्यू त्याचा नष्ट होतो. म्हणून बेल आपल्याकडे हे सांगितलं. आपलं रुद्राक्ष 14 प्रकार तुम्हाला सांगतो. म्हणजे तो बघा तो किती आकाराचा असावा आपल्याला कळालं, पण तो कसा असावा हे बघा. धात्री फल प्रमाणम, धात्री म्हणजे आवळा, बदरी फल म्हणजे बोर, आणि चण मात्रम म्हणजे चणे. त्याच्यानंतर अजून एक सांगतो बरं. त्या रुद्राक्षाला कीड वगैरे लागलेली नसावी. स्पष्ट लिहिले, कृमिदुष्टम छिन्न भिन्नम, थोडा तुटकाचा आहे, कुठला तरी एखादा टोकच निघून गेलेला आहे, असे रुद्राक्ष धारण करू नये. एवढंच कशाला, स्वयमेव कृतद्वारम, म्हणजे ज्या रुद्राक्षामध्ये आधीच दोरा जाण्यासाठी छिद्र आहे ते रुद्राक्ष अधिक चांगलं. असं वर्णन आहे. यस्यांके नास्ति रुद्राक्षम, ज्याच्या शरीरावर रुद्राक्ष नाही. त्रिपुंडम भालपट्टके, ज्याच्या मस्तकावर भस्म नाही. मुखे पंचाक्षरं नास्ते, ज्याच्या मुखामध्ये पंचाक्षर म्हणजे नमःशिवाय जप नाही. तम आनय यमालयम, त्याला आना म्हणे माझ्या नरकामध्ये. म्हणून त्रिवेणी संगम इथे एक सांगितलेलं आहे बरं. त्रिवेणी संगम कुठे आहे? कुठल्या कुठल्या नदी एकत्र येतात? गंगा, यमुना, सरस्वती, बरोबर. आता त्रिवेणी संगमामध्ये इथं त्रिवेणी संगम थोडा वेगळा आहे. इथला त्रिवेणी संगम सांगू का तुम्हाला?
शिवनाम विभूतिश्च तथा रुद्राक्ष एव च एतत्त्रयं महापुण्यं त्रिवेणी सदृशं स्मृतम. शिवनाम, विभूती आणि रुद्राक्ष हे त्रिवेणी संगम सांगितलेलं आहे. मग आता त्रिवेणी संगम आला की गंगा यमुना सरस्वती आली. मग आता याच्यातलं शिवनाम, रुद्राक्ष आणि भस्म याच्यापैकी गंगा यमुना सरस्वती कोण? प्रश्न पडायला पाहिजे ना. त्याचंही उत्तर लगेच दिले. मला वाटतं व्यास फारच हुशार होते. लोकांना प्रश्न पडतील हे माहिती होतं. त्यांनी लगेच सांगितलं, ऐका, शैवन्नाम यथा गंगा, म्हणे भगवंताचं शिवनाम म्हणजे गंगा. विभूतीर यमुना मता, विभूती म्हणजे भस्म म्हणजे काय आहे म्हणजे यमुना. आणि रुद्राक्षम विधिजा प्रोक्ता, रुद्राक्ष म्हणजे सरस्वती, सर्व पाप विनाशिनी. कळालं हे तुम्हाला? प्रयाग संगम कळाला, त्रिवेणी संगम. उद्या एकदा सांगा आता. भस्म, रुद्राक्ष आणि शिवनाम. असं म्हणतात की पातक रूपी वृक्ष जर असेल, वृक्षाला तोडण्यासाठी कुऱ्हाड लागते की नाही, म्हणजे पातक रूपी वृक्षाला तोडायचं असेल तर शिवनाम रूपी कुऱ्हाड घ्या आणि तोडून टाका. एखादा दावानळ आहे, वनामध्ये अग्नी पेटलाय, प्रज्वलित झालाय, म्हणे पाप रूपी दावानल जर असेल तर शिवनाम रूपी अमृताने त्याला शांत करा. एवढंच कशाला, समुद्रामध्ये फिरण्यासाठी नौका लागते की नाही, जहाज लागते, त्याच्याशिवाय फिरता येईल का? नाही ना. म्हणे तुम्हाला जर संसार रूपी समुद्रामध्ये फिरायचं असेल तर शिवनाम रूपी नौका घ्या आणि बिनधास्त फिरा म्हणे. तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. भस्म, रुद्राक्ष, बिल्व हे त्रिवेणी संगम हे महात्म्य सांगून मी तुम्हाला याच्यामध्ये एके ठिकाणी परत ते धारण करण्याचे मंत्र दिलेले आहेत. त्रायुषांचा मतग्नेरी ते ललाटे वगैरे वगैरे ते सगळे मंत्र मी तुम्हाला सांगितलेले आहेत. पुढे भस्म महात्म्य झाल्यानंतर बिल्व हे सगळं. आता मी तुम्हाला एक 14 प्रकारचे रुद्राक्षाचे भेद तेवढे सांगायचे राहिलेत आजच्या ह्याच्यात. शंकर आणि पार्वतीच्या संवादातून हे सगळं संवाद सुरू झालेला आहे. बरं, किती मुखाचा रुद्राक्ष आणि ह्याच्यामध्ये मंत्र सुद्धा दिलेले आहेत. प्रत्येक रुद्राक्षाचा वेगळा वेगळा मंत्र आहे. बघा, चतुर्दश मुखो हि रुद्राक्ष परमशिवः धारयेन मूर्नितम भक्त्या सर्व पापम प्रणश्यती. 14 मुखांचा जर रुद्राक्ष असेल आणि तो जर धारण केला तर तो तर महादेवांना फारच आवडतो म्हणे. तर याच्यातले मंत्र थोडे आपल्याला बीजयुक्त मंत्र आहेत. बरं, आता या मंत्रांचा जर जप करायचा असेल तर आपण त्याचा हे घेतल्याशिवाय, अनुग्रह घेतल्याशिवाय करू नये. ओम ह्रीं नमः, ओम नमः, ओम क्लीं नमः, ओम हुम नमः, ओम ह्रीं हुम नमः असे काही बीजाक्षर दिलेले आहेत. त्याच्यामुळे या ह्याचा जप करण्यापेक्षा सरळ नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय बस याचा जप करायचा आणि मग मात्र ते रुद्राक्ष धारण करायचे. या ठिकाणी आपल्याला जवळपास विद्येश्वर संहिता पूर्ण झाली पाहायला मिळेल. कसं आहे, या विद्येश्वर संहितेमध्ये तुम्ही बघा, त्या केतकी भगवान शिवशंकराने विष्णूंची कथा जर सोडली तर याच्यामध्ये पुढे कथा आलेली नाहीये. पण याच्यामध्ये पूर्ण सदाचार आलेला आहे. ते माणसाने उठल्यापासून झोपेपर्यंत, त्याच्यानंतर लिंग कसं, कुठं, किती आणि त्याचं फळ काय काय आहे, हा सगळा भाग याच्यामध्ये आलेला आहे. तर याच्या पुढे सृष्टिखंड सुरू होतो. सृष्टिखंडामध्ये एक फार मजेशीर कथा आहे.
नारद हे शंकरांचा अपमान करतात. आता ते का करतात हा प्रश्न जसा तुम्हाला पडलाय ना, तसाच प्रश्न शौनकांना पडला की नारदांसारखे मोठे मोठे ऋषी त्यांनी शंकरांचा अपमान करावा. मग असं काय घडलं की त्यांनी शंकरांचा अपमान केला? याच खंडामध्ये, याच सृष्टीखंडामध्ये आपल्याला त्या गुणनिधीची कथा पाहायला मिळते की तो गुणनिधी पूर्वी कोण होता, कशा प्रकारे त्यांनी पातक केली, कशा प्रकारे त्यांनी नंतर पुण्य केलं आणि कशा प्रकारे तो कुबेर झाला. म्हणून मग एवढी सुंदर कथा असेल तर कृपा करा आणि ती कथा आम्हाला सांगायला सुरुवात करा. मग सुतांनी सांगितलं, म्हणजे त्या नारदांची तर कथा फारच मोठी आहे. त्यांनी अपमान का केला, कसा केला, मग ते कैलासावर कसे गेले, आधी काय घडलं, काय झाल्यामुळे त्यांना अपमान करण्याची बुद्धी झाली आणि नंतर त्यांना चांगली बुद्धी कशी प्राप्त झाली, फार मोठी कथा आहे म्हणे. ते काही मी आज सांगत नाही, ते सगळा कथा भाग मी तुम्हाला उद्या सांगतो म्हणले. आजची कथा आपण या ठिकाणी थांबूयात. उद्या आपल्याला बरोबर 4 वाजता उरलेला कथाभाग पाहायचा आहे. त्यानंतर आता एक रामाचं पद होईल आणि मग दररोज सारखी आरती होईल. आज आपण इथंच थांबूयात. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव.